अभी मजा आएगा ना भिड़ो. का 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 रे विठ्ठल, डोक्यावर हात देऊन काऊन बसला? एखाद्या दलिंदरा सारखा जेवला की नाही जेवला बाबा? अबे हेंबाळ्या, तुझ्या आई बाबानं तुझे नाव महादेव ठेवलं, पण तुझ्या अंगात महादेवाचा एकही गुण नाही का? कोणत्या महिन्यात झालता बे तू? बरं जाऊ दे. पहिले त त त तंबाखू दे गड्या. चुना हाय मायापाशी. हे पाय हाय काढला का नाही त्या चौथा पाय? तरी मी तुले म्हणतो की तुझ्या आई बाबाले कडके झालता का बे तू? कधी पाहिले की तू हेच घराणं आहे का? विठ्ठल, दे गड्या चुना, दे गड्या तंबाखू. कधी चुना असते तर कधी तंबाखू नसते, कधी तंबाखू असते तर कधी चुना नसते. म्हणजे तू घराच्या बाहेर निघतं तर का लोकायले निरा कापायलाच निघतं का बे? आजचे दिवस घे, जिता जीव असलं का म्हणून देतो. दुसऱ्या वेळेस जिवंत असला तरी नाही देणार भाऊ तुले मी तंबाखू चुना. जीव माग पण तंबाखू चुना अजिबात मागू नको. गेले का? बरं जाऊ दे. काय जेवला आज? बार बार झूठ बोलो. काय जेवला आज? अबे महादेव, तू मला हे विचार की काय नाही जेवलो आज. त्या काय हाय त्याचं नाव रे बा? लक्ष्मण. लक्ष्मणच्या पोराचा वाढदिवस होता आणि त्याचा 8 दिवसापासून मला नांदा. पाहिजो बरं विठ्ठल, 32 तारखेला माया पोराचा वाढदिवस आहे. तुले जेवण आहे माया घरी, ये जो बरं. आता मला फुकटचं जेवण पाहिजे होतं ना रे बाबा. मग मी त्याले खोटं म्हणो, नाही गड्या लक्ष्मण, मायरे कंपन झालं तर मी येणार तुझ्या घरी जेवाले. नाहीतर नाही गड्या, माय जमत नाही, मी सांगून देईन तुले. विठ्ठल, तू 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 आई बाबा नाही दिसून राहिले? कोणत्या गावले गेले का देवापाशी? अबे हेंबाळ्या, माय बापच तर देव आहे आमच्यासाठी. माया बाप दारू पिऊन घरी आला की म्हणते सांग तुला काय पाहिजे. मामाले म्हणते सांगू तुला काय पाहिजे. झूठ बोल. आम्ही म्हणतो बाबा तुम्ही सबंध दिला आम्हाला, फक्त तुम्ही झोपून राहा शांततेनं. नाहीतर आमच्या डोक्याले 2-3 झंडूबामच्या डब्या लावा लागतील, तेव्हा डोकं आमचं शांत होणार. मग काय करतो गड्या बाबा, असं म्हण लागते या लोकायले. आता छोटी बाप होय तो. बार बार झूठ बोलो. हो लेका विठ्ठल, बरोबर आहे तुय. मग जेवायचं कसं बे तुय वर्षभराचं? हे पाय गड्या महादेव, आपलं कसं असते गड्या, उन्हाळा लागला की लग्न सरत नाहीत. आणि मी एकही लग्न काही सोडत नाही. अन माया लग्नात गेल्याशिवाय काही भागत नाही. याचं लग्न होय का जाय, त्याचं लग्न होय का जाय, ढमका होय का जाय, टमका होय का जाय, डोक्यात डुप्पोटं टाकलं की निघाले. म्हणजे कोणाला सोडायचं नाही. तो दूरचा सोयरा का असे ना, त्यानं एकदा लग्नाचं जेवायचं आमंत्रण दिलं की तो जवळचा झाला आपल्या. अबे एक लग्न मला 4 दिवस जाते. किती दिवस जाते मला? 4 दिवस. 4-5 दिवस जाते मला लग्न एक. आणि जवळ का जर असला तर मग सांगूच नको, अख्खा महिना त्याच्याच घरी. वा 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 रे विठ्ठल,
खूपच चांगला उपक्रम हा हा हाय लेका. तू 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 या कुठून शिकला बे एवढं? त्या बाप तर नाही लेका असा, पण त्या भलं जोरदार काम केलं. जायचं घरच्याला टे 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 टेन्शनच नाही तुझं. बरं जाऊ दे, उन्हाळ्यात तर लग्न असतात भागून जाते. उन्हाळ्यात लग्न असतात भागून जाते माय. आणि एखाद्या लग्नात वांग्याची भाजी लय चांगली झाली महादेव की मी काय करतो माहीत आहे, मग मी घरी डब्बा घेऊन येतो. मग मी जेवतो, मला आईचे भागते आणि मला बाबाचे भागते. कायले आम्ही स्वयंपाक करतो रे मग. का 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 रे विठ्ठल, मग पावसाळा कसा भागवतं बे तू लेका? पा 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 पावसाळ्यात तर काही ल ल ल लग्न नसतात, मग कुठे जाग लावतो. अबे महादेव, पावसाळ्यात तर सांगूच नको. उन्हाळ्यापेक्षा तर पावसाळा सोपा जातील का मले जेव्हा खावाच्या बाबतीत. का का काय गोष्ट करतो का विठ्ठल? तो 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 क क कसा काय? अबे महादेव, पावसाळा लागला की काहीच करायचं नाही. पहिलं पाणी आलं की नदीवर जायचं, किंवा मग आपले नाल्यावर जायचं. मच्छी होय का पकड, खेकडे होय का पकड, वायर होत का पकड, झिंगे होत का पकड. मस्त आपली एक मच्छरदाणी घेऊन जातो मी, मस्त आपला कार्यक्रम करतो. लावून दिली की पकडलीच आहे मच्छ्या. आणि मग काय करायचं माहीत आहे, मस्त एखादा 90वाला पाहतो आणि त्याला म्हणतो गड्या ह्या पाय, म्या मच्छ्या पकडल्या, खेकडे पकडले, फक्त तू खर्च लाव. झालं सारखं माय, तोही खुश आणि मी खुश. ते नाही होत तर गणपती बसतात. या चौकात गणपती, त्या चौकात गणपती, या ढमक्या ठिकाणी गणपती, त्या टमक्या ठिकाणी गणपती, याच्या घरी गणपती, त्याच्या घरी गणपती. अबे लोक अंगावर पडतात. तो म्हणते माया घरी ये जेवाले, तो म्हणते माया घरी ये जेवाले. आणि आपलं कसं आहे गड्या, गोड गोड बोलणं आणि पोट भरून खाणं. हा आ आ आ आत्ता पटलं गड्या मले. आ आ आ आत्ता वाटते तू ख ख ख खरं त्या पांडुरंगाचा हो हो होस. ते झालं, गणपती नाही उठत तर दुर्गादेवी बसतात. त्याच्यातही मी सर्क करून घेतो. आणि पावसाळ्यात ते हे 2 कार्यक्रम झाले की मस्त घरी बसून टी व्ही पाहतो गड्या. आणि महादेव, पावसाळ्यात कायले जास्त जेवतो बे मी. वरतून पाणी चालू असते आणि आपल्या घरी काय संडास नाही. मग मी काय करतो, कम खाना नो संडास जाना. अबे त्या कैलास संवारे आबाजीच्या वावरात गेलो संडासले की तो आबाईले का भला कणकण करते. मग घरी येऊन भलं घराणं करते, काराजे तुमचा पोरगा संडासला जाते आमच्या वावरात. मग सोडपीच्या घरचं जेवण मी जास्त जेवत नसतो. काय करतं, घरचं जेवण जास्त जेवलो की घरचं गहू खतम होतात, डाळ खतम होते, तेल खतम होते. का 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 कायले का वी 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 विठ्ठल, लयच दिमाग चा 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 चालवतं बे तू लेका. तू स स स सरपंच होय बरे या वर्षी.
उभा राहा बरं तू यावर्षी सरपंच आले. सरपंच अबे हटले का? एक शिवी दिली का लोकांना तर आयुष्यभर पुरतील का? त्या गल्लीत गेलो की ते शांताबाई म्हणते सरपंच माया घरकुल, आणि त्या गल्लीत गेलो की तो शंकर म्हणते का सरपंच माया घरकुल. त्या घरकुलात तर पुरं आयुष्य बोल जाते बाबा आपलं का. तिकडून जर सरकारनं एखाद्याला घरकुल नाही दिलं तर का आपल्या घरावरचे टेन विकून त्याला घरकुल देतं बाबा. कायले सरपंच व्हावं लागते बे घरावर गोटे आणायले. बरं जाऊ दे, पावसाळ्यात तर आपलं भजन जमते. मग काय रे, पावसाळा झाला की चांदणी बुड लागते. झाले लग्न चालू, पण झाला माझा कार्यक्रम चालू. मग पॅन्डाला इस्त्री मारली, कपड्याला इस्त्री मारली की निघालेच होय रे. आणि खिशात मस्त एक कुकाची डबी टाकून द्यायची. लग्न दिसलं की स्वतः मस्त टिके लावायचे डोक्याले आणि चलो मंडपात. मस्त आपले जेवण खावण केलं, पॅन्डाले हात पुसले की निघाले घराच्या रस्त्यानं. ज्या तेरा कोई नाही. तिकडे नवरदेव कोणा गावचा होता काही घेणं देणं नाही, नवरीन कोणा गावची होती काही घेणं देणं नाही. अपना पेट भरता भाड में जाए जनता. बरं जा 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 जाऊ दे गड्या विठ्ठल. जातो मी माया घरच्या वावरात. डुकरं हरणं लय धिंगाणा करून राहिले. जातो मी. तू काय आहे बाबा. ये एकटा गडी रास करी. त्या गोष्टीत रातभर सरत नाहीत. एक काम कर ना बे महादेव, तुझ्या वावरात जेवढे डुकरं हरणं आहेत का नाही त्याला हाकलत घेऊन ये घरी. आणि घरी आल्यावर तू या बैलाच्या कोठ्यात कोंडून टाक. बरं जाय गड्या, मग ये जो पांड्या सोमवारी.